हा, जय गुरु. सुरू करायचं. जय गुरु. हा, जय गुरु. हा, करूया ना सुरू. ठीक आहे. तर आपण जसं काल म्हटलं तसं आपण पाचव्या भागाला आता सुरुवात करीत आहोत. पहिला पाठ आहे ग्राम हा. तर तसा हा सोपा आहे अगदी. तर पटापट तुम्ही एकेकाने वाचा आणि त्याचा अर्थ सांगा. हं? उषा ते तुमच्यापासून सुरू करू. वयम् कसं, एक मिनिट कसं करावं तुम्हाला वाटतं? मीच सांगावं आणि मीच अर्थ सांगावा, की तुम्ही प्रयत्न करता? बाकी सगळ्यांना विचारते मी. नाही, प्रयत्न करूया ना. नाही नाही, आम्ही करतो प्रयत्न. बाकीच्यांचं काय मत आहे? मी वाचायचा प्रयत्न आम्ही करतो. करतो सर प्रयत्न. बर, ठीक आहे, मग करा मग. हा, चालेल. याचं अजून ते डिजिटल झालं नाही आपलं, त्यामुळे मग आपण मूळ पुस्तकातनच वाचूया. हं? तुमच्याकडे पण आहेच तशी पुस्तकं, त्यामुळे प्रश्न नाही. हा, ग्राम हा वाचा औषधे पहिलं वाक्य. दोन हा. दोन वाक्य वाचत चला तुम्ही, म्हणजे स्विचिंग हो. मध्ये वेळ वेळ. वयम ग्रामे वसामः म्हणजे हं, आम्ही ग्रामे म्हणजे सप्तमी. आम्ही काय गावामध्ये गावात राहतो. वसामः वसामी वसावः वसामः म्हणजे हं, वर्तमान काळ. हं, ग्रामः अस्माकं लघ्वी वसति हं. म्हणजे आमच्या गावात हे काय लघवी म्हणजे काय? नाही, तर याचं कसं आहे, अस्माकम ग्राम हं, हा अन्वय करायचा. हं. अस्माकम ग्राम अच्छा हा. अच्छा. हा, हं. हा. अ, असं. लघवी वसती ही. वसती ही हे म्हणजे वस किंवा वसतःच स्त्रीलिंगी रूप वसती ही असं केलेलं आहे त्यांनी. हा, वसती ही वसती ही इथे वस्ती. आहे, पण सर पुस्तकात वसती आहे फक्त. पुस्तकात म्हणजे मी पुस्तकच दाखवतोय ना तुम्हाला. माझ्या ह्याच्यात मग हे मराठी आलेलं नाही. पुस्तकात नुसतं वसती आहे सर, विसर्ग अच्छा, नाहीये. विसर्ग नाही. नाही, ऍक्च्युअली कसं आहे ना, क्रियापद वसती आहे. दिली. ओके, ज्याला आपण मराठीमध्ये वस्ती म्हणतो ना, वस्ती. तो वस्ती शब्द नाही, हा हा त्यामुळे हा. वसती, वसतीही, वसती हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. म्हणजे ज्याला आपण वस्ती म्हणतो मराठीत, तर आमच्या गावात लहान वस्ती आहे, असा वस्ती हा शब्द म्हणजे तिथे असतो. वसाहत. वसाहत म्हणा किंवा लहान आपण वस्ती वस्तीच आहे. वस्ती म्हणतो ना आपण वस्ती, हा आमच्या. हा. हा, हा. वस्ती म्हणजे जिथे लोक वसतात ती वस्ती. वस्ती, मग ती वस्ती, अच्छा. वसती ही, वसती हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. तर लघवी, लघवी म्हणजे कसं, लघु शब्दाचं स्त्रीलिंगी रूप लघवी. जसं साधू शब्दाचं स्त्रीलिंगी रूप साध्वी, मधु शब्दाचं स्त्रीलिंगी रूप माधवी. हम्म तसं लघुचं लघवी, पण ते म्हणजे आपल्या व्यवहारात लघवी म्हणजे लघुशंका असं समजलं जातं ना. पण ऍक्च्युअली ते वस्तुतः लघु शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे लघवी. म्हणजे अर्थ तोच म्हणजे आहे. लहान किंवा ला हा, छोटी शॉर्ट. वसाहत, हा, छोटी किंवा वस्ती. नुसतं लघवी म्हणजे आपण शॉर्ट ब्रेक असं म्हणतो नाही का, तसं. हम्म. हा, तसं. हा. तर लघवी म्हणजे पण मूळ त्याचा आहे लघु. एक स्त्रीलिंगी लघुचं लघवी असं. पुल्लिंगी लहान असेल तर लघु असं. हा, पुढचं मनीषा वाचा तुम्ही पुढचं. मनीषा. कस्मिंश्चित् कस्मिंश्चित् ग्रामे गृहाणां संख्याल्पियसि भवति। हम्म. कस्मिंश्चित् च तेषां संख्या सहस्रेषु भवन्ति। हा, आता कस्मिन् पहिल्या वाक्याचा अर्थ हा सांगा ते, मग पुढचा. हा. कस्मिंचित ग्रामे म्हणजे काही काही गावांमध्ये हम्म. गृहाणाम म्हणजे घरांची षष्टी आहे. हम्म. संख्या अल्पीयसी भवती, हा. संख्या कमी असते. हा, बरोबर. कस्मिंचित म्हणजे काही आणि काही गावांमध्ये तेषाम हम्म. संख्या त्यांची संख्या सहस्रेशो भवती म्हणजे हजार हजार हा. सहस्रेशो म्हणजे सहस्रेशो नाही हजारो. आहे हे. सहस्रशो, सहस्रशः आहे मूळ शब्द. पण तो विसर्गाचा अच्छा. ओ झाला पुढे भ असल्यामुळे. ओ. जसं रामो हा. म्हणतो ना, रामो राजवणे, तसं सहस्रशो म्हणजे मूळ शब्द सहस्रशः. ठीक आहे, अच्छा. पुढचं कोण वाचेल? पुढची दोन मी वाक्य. वाचू. हा.
ग्रामेषु यानि गृहाणि सन्ति तानि प्रायशः लघुनी भवन्ति. हा म्हणजे गावांमध्ये जी घरे असतात ती हा प्रामुख्याने लहान असतात. हा लघुनी भवन्ति. लघुचं अनेक वचन बरोबर. लघुनी भवन्ति. हा बरोबर. लहान लहान हा, असतात ना, लहान असतात. पुढचं. पुढचं वाचायचं का? 19 वाचते. हा नाही, दोन दोन वाक्य वाचा म्हणजे मग समजेल तसं. हं? गृहाणि पवित्राणि स्वच्छानि च भवन्ति. आणि हे आणि नाही, घरे पवित्र हं. आणि स्वच्छ असतात. बरोबर. बरोबर. पुढचं कोण वाचेल पुढची दोन वाक्य? अदिती आहे का? शिवामी? हा सर, मी आत्ता जॉईन झाले. मी बघते कुठे चाललंय, नाही कोणतं ठीक वाक्य आहे. चाललं आहे. नाही पण तुम्ही अदिती प्रारंभ करता की हे पण दोन्ही करता का, कसं? हा आता परिचयचा चालेल वर्ग. का? मी तुम्हाला ते विचारायचं राहिलं माझं काल, हा की म्हणजे नाही. माझ्या कानावर जेवढं पडेल तेवढं चांगलं असं. अच्छा, पण मग कसं माहितीये, तुमचं मधलं प्रवेश गळलेलं आहे ना, तर थोडं तुम्ही म्हणजे ऐकायला हा काहीच हरकत नाही, पण हे करायला हा थोडं तुम्हाला कठीण जाऊ शकतं म्हणजे असं. तर हा धडा तसा बर. सोपा आहे. हा ऐकलं तरी चालेल तुम्ही, पण जमत असेल तर तुम्ही भाग घेतला तरी काही प्रॉब्लेम. हो चालेल. मला वाटलं की येथे मी तुम्हाला विचारेन, मी सांगू का असं. हो चालेल. हं, ठीक आहे. ओके, थँक्यू पुढचं सर. कोण? हो देवी, पुढचं. हो. तेषु द्वितीया तृतीया वा भूमिका न भवन्ति. त्यामध्ये घरांमध्ये दुसरा किंवा तिसरा मजला नसतो. तर दुसरा किंवा तिसरा न भूमिका तर भूमिका. भूमिका हा शब्द म्हणजे काय? भूमी म्हणजे भूमी, जमीन. पण भूमिका म्हणजे लेव्हल, ज्याला आपण म्हणतो ना, मजला किंवा लेव्हल. हा तर हम्म. म्हणजे पातळी ज्याला म्हणतो. तर तीन म्हणजे भूमी म्हणजे पातळी, क्षितिज पातळी, त्याला भूमी म्हणतो आपण, किंवा जमिनीची पातळी, नाही का? पण त्याच्या वरती जर असतील तर त्याला भूमिका असं म्हटलं जातं. फ्लोअर्स किंवा मजले असं. तर दोन किंवा तीन मजले नसतात. पुढचं. हा. नो भवनानि सन्ति. हा म्हणजे घरं नसतात का? नाही, आता भवन म्हणजे नाही, काय माहितीये? म्हणजे संती नाहीये तिथे. मृत्तिकामयानी नाही, नाही ते का, त्याच्या पुढचं, आधीच नो त्याच्या भवनानि आधीच. सन्ति. हा हा नाही, बरोबर. त्यांच्या नहा पुस्तकात भवनानि. असं आहे, नो भवनानी मृत्तिकामयानी संती, असं सरळ वाक्य आहे हम्म. पुस्तकामध्ये. आणि नो म्हणजे तर नहा. तुम्ही, नाही आता कसं आहे ना. अस्माकं नहा. हम्म, हम्म. तर इथं हिंदीमध्ये जर मी बघितलं ना, तर नो भवनानी संती आणि मृत्तिकामयानी संती असं म्हटलेलं आहे. पण मराठीतलं मला जास्त बरोबर वाटतं. हम्म. तर कुठलंही हम्म. चालेल देवी, तू तुझ्या याने सुरू कर. हो. तर त्याच्यामध्ये नो भवनानि मृत्तिका मयानी संती असं आहे. हम्म. सो मृत्तिका म्हणजे माती. तर त्या घरांमध्ये ती घरे मातीची नसतात. असं नाही. अगं नहा म्हणजे अस्माकम. एक मिनिट, एक मिनिट उषा, ते तिला उत्तर देऊ द्या. हा तर काय काय होईल? भवनानी म्हणजे घरे, हम्म. मृत्तिकामयानी म्हणजे मातीची बनलेली नसतात ती घरे. तर नसतात कशावरून आलं? नह नो. सी, न आणि नो मध्ये काय फरक आहे? नो म्हणजे नह ऍक्च्युली ते. मग नह आणि न मध्ये काय फरक आहे? न म्हणजे नाही. आणि नहा म्हणजे काय? नाही माहिती. तर अहमची जी विभक्ती आहे ना, अहमची, अहम आवाम वयम वगैरे, तर तिथे हा अस्माकम नहा किंवा अस्मान नहा किंवा अस्माकम नहा म्हणजे आमची हा घरे. हा आमची घरे. हा हा जसं भवनानी हे सगळं स्वच्छानी, पवित्राणी, भवनानी हे सगळं काय आहे? हे सगळे नपुसकलिंगी आहे, बरोबर? म्हणजे हम्म. नहा भवनानी म्हणजे अस्माकम, नहा म्हणजे अस्माकम म्हणजे आमची घरे मृत्तिकामयानी संती, म्हणजे मातीची बनलेली आहेत किंवा मातीची आहे.
मृत्तिकामय आहेत अच्छा. असं. ओके. हा 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 हा. हा समजलं. पण खेडेत म्हणजे हो आता सर. एक लक्षात घ्या की हे जे पुस्तक आहे, आता तुम्हाला खेडेगावात सुद्धा मातीचं घर क्वचित मिळेल, नाहीच बहुतेक. हा एक पत्र्याची मिळतील पण मातीची नाही. हा पण तेव्हा 60 वर्षापूर्वी 1975 वर्षापूर्वी राहतं, तेव्हा बहुतेक खेड्यातली सगळी घरं मातीची वगैरे, कुडाची मातीची असायची, म्हणून ते सांगतो. हम्म. तर आमचंही गावचं बुलढाण्यातलं घर आमचं मातीचंच आहे, म्हणजे अजूनही ते म्हणजे पक्क असायचं ते, पण आता कुठे नवीन मातीची कधी बनत. माझ्या आजोळचं घर मातीचं होतं. हा बरोबर. हल्ली त्याने रिनोव्हेट केलं. हा चालेल. तर पुढे वाचा. पुढचं कोण वाचेल पुढची 2 वाक्य? मी घेतो. हा तानी तृणैः असलं पाहिजे बरोबर. तानी हम्म तृणैः सम आच्छादितानि संती. म्हणजे ती हम्म गवतानी हम्म ते घरामुळे आपण शाकारलेली म्हणू शकतो मला वाटतं. ती गवतानी शाकारलेली आहेत किंवा हम्म असतात. हम्म. तर बरोबर आहे ना? समाच्छादित म्हणजे काय? आच्छादित म्हणजे झाकलेलं. समाच्छादित झाकलेली, म्हणजे हा. पूर्णपणे झाकलेलं असं. पूर्णपणे झाकलेली असतात. हा असं म्हणजे पूर्णपणे समाच्छादित. झाकलेली असंच म्हणायचं का? शाकारलेली नाही म्हणायचं? हा, ते शाकारणे पूर्णपणे. शब्द जरा वेगळा आहे ना. हा ते अर्थ तोच होतो, पण इथं समाच्छादित म्हणजे कारणे पूर्णपणे पण झाकलेले. कौल स्थिती म्हणजे पूर्णपणे झाकलेली आहेत. हा तेषां निर्मिती पृथक पृथक रूपेण क्रियते. हा इथे पृथक पृथक म्हणजे वेगवेगळी अशा दृष्टीने असणार आहे. हम्म. त्यांची निर्मिती वेगवेगळी रूपात वेगवेगळ्या रूपाने, हा वेगवेगळ्या रूपात रूपाने रूपाने वेगवेगळ्या रूपात केली जाते. क्रियते म्हणजे केली केली जाते. जाते. ओके, हम्म. केली जाते. हा बरोबर. पुढचं कोण सांगेल? अविनाश. मध्यग्रामं वर्तते विती ही, हा म्हणजे गावामध्ये गल्ली गल्ली आहे, गल्ली असते. वर्तते म्हणजे असते. असते, गल्ली असते. हा मध्ये ग्रामं वर्तते विती, म्हणजे गावामध्ये गल्ली असते. हा तस्या पार्श्वयोः गृहाणां पंक्तयः सन्ति. गल्लीच्या मागे हा घरांची पंगत असते, असं म्हणजे रांगेत असतं, असं आहे का? हा पंक्ती हा म्हणजे ओळी ओळी किंवा पंक्ती म्हणजे एका ओळीत घरांच्या ओळी असतात, अशा घरांच्या रांगा असतात असं. तिच्या मागे हा तस्याः पार्श्वयोः म्हणजे त्या पार्श्वयोः गलीच्या गृहाणां, मागे, म्हणजे दोन्ही बाजूला किंवा गल्लीच्या मागे मागे घरांच्या ओळी असतात किंवा रांगा असतात असं. रांगा असतात. हा हा पुढचं कोण वाचेल? हा कोण? सुखदाताई वाचा. हो सर. विथेः तटयोः जलप्राणाल्यः सन्ति. प्रणाल्यः. म्हणजे जलप्रणाल्यः सन्ति. हा विथे म्हणजे गल्लीच्या का तटाला, हा तटाला गल्लीच्या तटांना जलप्रणाली, म्हणजे गल्लीच्या तटांना, किनाऱ्याला हा किंवा दोन्ही बाजू कडेला, किनाऱ्याला, कडांना. हा कडेला, हा कडांना पाण्याचा अ, पाण्याचा ओहळ असं म्हणतात. प्रणाल्य म्हणजे जलप्रणाल्य हा म्हणजे जलप्रणाली म्हणजे नाली थोडक्यात. नाली, ओहळ पाण्याचे किंवा नळ दिलाय सर शब्द. अर्थ काय काय पाण्याचे नळ, पाण्याचे नळ नळ. असा अर्थ दिला हा मग 2 पानावर. जलप्रणाली म्हणजे नळ असेल. हा जलप्रणाली म्हणजे पाण्याचे नळ किंवा पाण्याचे पाईप्स असं. हा
असं हा हा म्हणता येईल. म्हणजे तटाला पाण्याचे पाईप आहेत असं का? हा पाण्याचे नळ नळ किंवा नळ पाईप आहे. असं म्हणतो. नळ हा आहे. हो असतात. असं. हा हम्म. असतात. असतात. पुढचं वाक्य. मी वाचू? हा ह्याच्यात दिसत नाही असं. हा Next. पुढची म्हणजे वाचू का? स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत अं, नाहीये. आता दिसतोय की नाही? नाही, नाही. नाही. नाही का? अच्छा, माझं काहीतरी एक मिनिट ना पॉज झालं माझ्याकडे का? पुस्तक नाहीये त्यामुळे. हा नाही ठीक आहे. हम्म, हम्म, हम्म. हा जलप्रणाल्यः सन्ति. हा पुढचं हा पुढचं वाक्य. जरा ग्रामेषु. वाचूया सर. हा वाचा सुखदा. हा, पुढचं हा. पुढचं. हा. ग्रामेषु सुखम हम्म, शांतिश्च वर्तते. हम्म. म्हणजे ग्रामामध्ये किंवा अं, गावामध्ये सुख आणि शांती आहे, वर्तते. असते. की वर्तते या शब्दाचा असते. नेहमी ना, हा वर्तते या शब्दाचा अर्थ नेहमी ना असते असं म्हणायला पाहिजे. हा हा बर बर हा बर. हा हा तर हा हा पुढे. हा प्रणाली वाच. तत्र भोजनं पानं स्नानं व्यायामश्च सुलभाः सन्ति. तेथे भोजन, पिण्याचे पाणी, स्नान, व्यायाम आदी गोष्टी सुलभ होतात किंवा असतात. हो, तुला विचारायचंय, तुझं नाव प्रणाली आहे ना? प्रणालीचा अर्थ हा. काय? एक काय म्हणतात, एक व्यवस्थित आखलेली रचना. हा व्यवस्था. हा मग ती व्यवस्था. कोणती सुद्धा. हा व्यवस्था. हा व्यवस्था म्हणजे एक व्यवस्थित रेखलेली, व्यवस्थित केलेली. व्यवस्था. हा व्यवस्था व्यवस्था. हा तर जलप्रणाली म्हणजे काय होईल? जलप्रणाली म्हणजे आम्हाला भूगोलात होतं 8वीला. जलप्रणाली म्हणजे वेगळ्या वेगळ्या पाण्याचे स्त्रोत आणि ते पाणी कसं कसं कुठे कुठे जातं. पाण्याची व्यवस्था. हा तेच तर हो, मला तेच पाण्याची म्हणजे सांगायचं होतं. नैसर्गिक नैसर्गिक हा तर तेच मला ती म्हणायचं होतं की नैसर्गिक होते. जलप्रणाली म्हणजे पाईप किंवा नळ खरं नाही. हम्म. जलप्रणाली म्हणजे स्त्रोत. पाण्याची व्यवस्था. नाही, स्रोत किंवा व्यवस्था. हम्म. मग ती बांबूद्वारे पण असेल, हा किंवा असे उघडे असतील किंवा इव्हन ओपन पण असेल असं. म्हणजे कारण पूर्वी पाईप हम्म. वगैरेचा एवढा उपयोग नव्हताच म्हणजे खेड्यांमध्ये तसा. त्यामुळे कुठे लिहिलंय सर हे. हा काय झरा पाण्याचे झरे असतात ना, ती पण एक प्रणालीच होऊ शकते. तर 2 एक्झॅक्टली. नंबर पानावर आहे. पण पाण्याचा हिंदी झरा असतो ना. बरोबर आहे, ती पण जलप्रणालीच असते तेच. पण हो जलप्रणाली म्हणजे जलप्रणाली. नळ. मग ती जलप्र चांगल्या पाण्याची असेल किंवा वाईट पाण्याची असेल. तसं पण असू असं शकतं. बरोबर. वाटतं. तसं पण असू शकतं. पण जनरली अगदी. चांगल्या नाही पाण्यात ज्याला प्रणाली म्हणतो. कारण कारण सांगतो मी. कारण सांगतो, याच्यात तुम्ही पुढे वाचाल ना, तर त्यांनी म्हटलेलं की बहुधा ते सगळे लोक विहिरीचं पाणी पितात असं म्हटलेलं आहे. जर विहिरीचं पाणी पितात, मग नळ कुठून आले? आणि अनेक बरोबर. आणि दुसरं म्हणजे नळाचा काही संबंधच नाही ना तसा, नाही का? हे बघा इथे नाही. आलेलं आहे की ग्रामा प्रायेषु प्रायेण नदीशात नदीनां तटेषु भवन्ति बहुधा कूपजलम पिबंती ग्रामीणा. आणि 75 वर्षापूर्वी खेड्यांमध्ये नळ असणं हे अशक्य गोष्ट होती. नाही, केवळ इवन अशक्य आहे. हो. इवन गावांमध्ये पण नव्हती, म्हणजे छोट्या गावांमध्ये. म्हणजे सर प्रणाली म्हणजे तलाव, नदी असं. नाही नाही, तलाव नाही. प्रणाली म्हणजे नाही, नाही. ते काय. नाही, हा नाही. ही आठवलं वाहणारं नाली लक्षात पण पाणी, आलं. वाहणारं पाणी, वाहणार वाहणारं वाहणार पाणी. मग ते चांगलं पण असू शकेल, वाईट पण असू शकेल. म्हणजे हम्म. तर माझ्या दृष्टीने जलप्रणाली म्हणजे पाण्याचा निचरा व्हावा म्हणून केलेली प्रणाली, त्याला सुद्धा जलप्रणालीच म्हणता येईल असं. हा कारण तर म्हणजे पूर्वी ऑर्गनाइज्ड वॉटर सिस्टीम. वॉटर ऑर सिवेज बोथ. ओके. हा, सिवेज. हा कारण आणि तटयोः म्हटल्यानंतर ते साईडला म्हणजे वाहून ना जाणारे पाणीच असेल हा एखादं. बहुतेक त्या नाल्याच असणार. हा असं मला नालाचं म्हणून. किंवा असं हा गटार त्यामुळे वगैरे मला म्हणतो ना वाटतं की आपण.
हा, नाही गटार पूर्वी ना खेड्यांमध्ये ना गटार नसायचीच फारशी. नव्हती हा, नसायची. हा गटार कारण कचराच नसायचा काही. आता हे प्लॅस्टिक बिस्टिक मुळे सगळे, नसायचं. हा, कारण वेस्टेज काही हम्म. नसायचंच, सगळं ऑर्गॅनिकच असायचं, त्यामुळे हा कचरा असा हा हा. नसायचाच, कागद पण नसायचे, त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. पण नुसतं मग बरोबर. म्हणजे पाणी व्हायला, पाण्याचा निचरा होण्यासाठी जी जलप्रणाली तिसरा हो. म्हणजे नाली असं ना- असा माझा समज. नाली. पण नळ नव्हे. सांडपाणी व्यवस्था. सांडपाणी, करेक्ट. सांडपाणी व्यवस्था. हा. तर ती मात्र सगळ्या खेडेगावांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये ती असते मात्र, छोट्या म्हणजे गल्लीच्या दोन्ही बाजूला, नाही का, असं हो तसं. हो. बरोबर. हा, तर प्रणाली, हा पुढचं तर सुरू ते करू. कौलांवरून वगैरे पाणी पडतं सगळं, तर ते वाहून जाण्यासाठी म्हणून असं हा, म्हणजे तेच तयार पावसाचं केलेलं असतं. पावसाचं पाणी वगैरे, नाही तर मग सगळं तळ होईल ना सगळीकडे. म्हणून हो. पाऊस जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा ते पाण्याचा निचरा होण्यासाठी ती सांडपाण्याची व्यवस्था. असं. पिण्याचं पाणी हा एक कल्पना तेव्हा नव्हतीच, अशी काही नळ वगैरे खेड्यांमध्ये तर. ठीक आहे. आवाज वाचा गेला सर पुढचं. तुमचा. हा, नाही असेल, ऐकू येत असेल. आवाज येत नव्हता. अच्छा. हा, पुढचा वाच प्रणाली. न तत्र नगराणाम् इव दुग्धं दधी घृत अन्न वस्त्र इंधन शाकादिकानाम् अभावः. हम्म. तेथे नगरांसारखा दूध, दही, तूप, अन्न, वस्त्र, इंधन आणि भाज्यांचा अभाव नसतो. नसतो. बरोबर. हो. ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? मी वाचू सर? हो, वाचा. वाचते, पण माझा आवाज नीट येतोय का ग्रा- सांगा. एक वाचते. मी आज ग्रामे wrong. ग्रामीणाः कृषीम कुर्वन्ति. म्हणजे गावागावात, म्हणजे एक मिनिट, अनेक एक गावात, वाक्य आहे ना, एक गावागावात वाक्य. त्याच्या आधी एक, वाक्य राहिलं. हा, सर्वोपि सुखेन, ते वाचा ना. त्याच्या आधीचं सर्वोपि वाक्य. सुखेन स्वकीय गृहे. म्हणजे सर्वोपि सुखेन स्वकीये गृहे वसती. हम्म. म्हणजे आणि सगळे अपि म्हणजे सगळेच, सुद्धा ना, सगळे सुद्धा आणि किंवा सगळे सगळेच, सुखाने सगळेच स्वतःच्या घरात घरात राहतात. राहतात. हा. राहतात. ग्रामे ग्रामीणाः कृषीम कुर्वन्ति. म्हणजे गावागावात शेतकरी राहतात. कुर्वन्ति नाही म्हणजे नाही 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 नाही. गावे शेती करतात ग्राम ना, कृषी एक कुर्वन्ति म्हणजे. एक मिनिट. ग्रामे म्हणजे गावात, ग्रामीण हा, ग्रामीण म्हणजे ग्रामवासी, किंवा ग्रामीण लोक. हा. ग्रामीण. हा. हा, कृषीम कुर्वन्ति म्हणजे शेती करतात असं. शेती करतात. हा. एक विचारायचं होतं, सर्वे हम्म. अपि सुखेन स्वकीये गृहे वसती, ते वसंती का नाही आलं? तेच वसंतीच पाहिजे खरं, वसती नको. हम्म. सर्वेपी, जसं आपण सर्वेपी सुखीना संतू असं म्हणतो ना, तर संतू म्हणजे बहुवचन म्हणतो, तर इथे ती सर्वेपी सुखीने स्वकीय गृहे वसंतीच पाहिजे, ती चूक आहे. हा? नाही का? काय म्हणजे घरात राहतात, म्हणजे एकाच घरात कोणी राहतं असं म्हणून आहे का ते एकवचन असं? काय ते? नाही नाही. गृह हा हा, हा, ओके ओके ओके. सगळे स्वतःच्या एकाच स्वतःच्या आपापल्या घरात. घरात राहतात, सगळे आपापल्या घरात, पण तरी वसंतीच पाहिजे असं. म्हणजे काय गृहे वसंती असं नाही, म्हणजे असं त्यांनी केलं असेल, मग गृहाणाम वसंती असं झालं असतं ना, म्हणून म्हणून हा, सॉरी, गृहेषु गृहेषु वसंती. हा, गृहेषु. म्हणून ते गृहेषु नाहीये, गृहे म्हणून ते वसती असं झालं. म्हणजे प्रत्येक ते प्रत्येक जण इथे दिवे सर्वे कसं म्हणजे इथे सप्तमी प्रथम आहे ना. एक मिनिट, इथे ना प्रत्येक जण, सर्वेपी म्हणजे प्रत्येकच, हा, सुखाने आपापल्या घरी राहतो असं म्हणायचंय, राहतो हा असं. हा, म्हणून ते बरोबर. म्हणजे एकवचन. ते सर्वच एकवचन आहे. हा एकवचन आहे सर्वच. हा, करेक्ट करेक्ट. कोणीतरी परवा विचारलं होतं ना की सर्व बच हम्म. एकवचन, तर हे हे असं इथं आहे. म्हणजे सर्व, पण इथे सर्व म्हणजे प्रत्येक जण या अर्थाने सर्व हा शब्द वापरलेला आहे म्हणून. हम्म? असं. ठीक आहे. पुढचं वाचा कोणी. हा, पुढचं हा सांगा, वाचा ना अदिती.
हा हे झालं ना, स झालं ना हा, झालं ना तुमचे दोन वाक्य झाली तुमची ना. आता पुढचं दीपाली हो वाच. झाली हो हं. हो ठीक आहे. हा. दीपाली. येतोय ना आवाज माझा? हो हो. हा, आवाज येतोय का माझा? कारण मला मी बुक नाहीये आणि आवाजाचा नाही, येतोय, प्रॉब्लेम आम्हाला होतोय. येतोय आवाज. सर्वेषां ग्राम ओके. सर्वेषां ग्रामवासिनां स्वीयानि क्षेत्राणि हा, भवन्ति. म्हणजे आवाज बारीक होतोय तुझा. सगळ्यांच्या सगळ्या ते वाचण्यासाठी जरा फोन दूर धरायला लागतोय ना, म्हणून आवाज बारीक होतोय. स्वीयानी क्षेत्राणी भवंती म्हणजे स्वीयानीच नाही कळलं, पण क्षेत्राणी म्हणजे शेते आहेत, म्हणजे सगळ्या गावकऱ्यांच्या स्वतःची असावं शेते आहेत. स्वतःची शेते हो असतात असतात. असतात. हा, हा, सगळ्या गावकऱ्यांची किंवा ग्रामवासियांची स्वतःची क्षेत्रे म्हणजे शेते, क्षेत्र म्हणजे शेत, शेत शेत असतात असं. शेते असतात. हम्म. स्वीयानी पुढचं कसं करायचं सर? स्व म्हणजे स्वतः, स्व म्हणजे स्वतः ना. स्वीय हे इय प्रत्यय, जसं स्वकीय म्हणजे आपला असं, परकीय म्हणजे दुसऱ्यांचा असं. असं जसं स्वीय म्हणजे स्वीयानी स्वीयोनी. म्हणजे स्वतःची असं. तानी नित्यं सस्यैः शोभितानि सन्ति. आता कसं आहे हे माहितीये का? ते स्वीय, ऐक ना, हा, स्वीय क्षेत्र हे ते शेत म्हणजे नपुसकलिंगी, बरोबर. म्हणून ते बरोबर. क्षेत्राणी झालं, वनम वने वनानी तसं. आणि स्वीय वनानी. म्हणजे तर स्वीय सुद्धा हे विशेषण आहे, स्वतःचं दुसऱ्याचं, ते स्वतःचं विशेषण झालं, म्हणून ते स्वीयानी असं झालं. नपुसकलिंगी सारखं ते बरोबर. चालतं, म्हणजे विशेषण म्हणून असं. ओके ओके. हा, तानि नित्यं सस्यैः शोभितानि सन्ति. हा, तानि म्हणजे नित्यम ते नित्य म्हणजे रोज, सस्येही म्हणजे धान्य ना, हम्म, ती रोज धान्यानी शोभून दिसतात किंवा असतात. हा. ती शोभे, क्षेत्रे आता ह्याच्यामध्ये हा. हा, आता तानी म्हणजे कुठला धातू आहे, कुठला शब्द आहे आणि त्याचं कुठलं रूप आहे? म्हणजे सर तम ते तानी ना, म्हणजे अनेक वचन. आता दीपालीला सांगू द्या. हा, ओके सॉरी. क्षेत्राणीसाठी हा अनेक वचन तानी लावले, ते तानी असं बरोबर. हा, नपुसकलिंग आहे तत् ना. म्हणजे नपुसकलिंगी. हा, नपुसकलिंगीचं बहुवचन म्हणून तत् ते तानी, बरोबर. तानी म्हणजे तत्चं बहुवचन. हा, आणि हा, हे तानी शेतासाठी वापरलंय म्हणून हा ती म्हणजे ती आपण ती आता शेते. मराठी हा, 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 ती ती शेते. शेते. हम्म. ती शेते आता दररोज धान्यांनी दररोज शोभून नाही, नित्य म्हणजे दररोज नेहमी नाही, नेहमी. हा, नेहमी नेहमी. नेहमी हा, नेहमी धान्यानी धान्यानी शोभून असतात. शोभित असतात असं म्हणायचं. शोभित असतात किंवा शोभित शोभलेली असतात. असतात असं. शोभून असतात, शोभलेली असतात असं. ठीक. हा, ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? ज्योती है क्या? ज्योती है नहीं. निरंजन. जी सर, जी सर। हाँ है ना हाँ ज्योति सर, में? बस कर। नहीं, जी एक जी मिनट, जी ज्योति सर। ज्योति को पढ़ने दो। हाँ, आठ। तेषु यव गोधूम तांडूल चणक मुद्ग माशादीनि धान्यानि उद्भवन्ति। बस बस, हाँ तेषु इतना मतलब ही पढ़। उसमें, हाँ हाँ हाँ, हाँ, उसमें सर यव का अर्थ नहीं पता है, बाकी आगे गेहूं चावल चना मूंग माशा मतलब हम्म, उड़द आदि हम्म, धान्या क्या उद्भवंती मतलब उगाते हैं, तो हाँ, यव सर नहीं इकडे आता। इकडे यवच्या ऐवजी यत्र आहे मराठी पुस्तकामध्ये. यत्र आहे मराठीत. हो, नाही, यत्र नको, यत्र चुकीचं आहे. यवच पाहिजे. यव म्हणजे सत्तू. य ते आपल्या सत्तू. अच्छा. जो पूजांमध्ये वगैरे ते जो सत्तू. होता है वो हाँ, हाँ, ओट्स जू, जो होता है हाँ, सर, ओट्स। हाँ, वो आपके जव यूपी, जव आपके उत्तर भारत में तो बहुत चलता है ना वो। महाराष्ट्र में उतना नहीं जी जी खाते सर। लोग। हाँ,
जी जऊ बहुत चलता है जी सर। हाँ वही, क्योंकि वो अच्छा अपना अच्छा। ग्राम मतलब पुराना धान्य अपना या जू या जो बोलते हैं जौ, वो वही था। हम्म। अभी उसका अच्छा। तो उपयोग बहुत बारले कम ना, हो रहा है। बारली ना, बारले ना। नहीं नहीं हाँ, ओट्स। ओट्स बोलते हैं इंग्लिश में जव जऊ। म्हणतात बाबा त्याला. ओठ, हा. ते असे ओंब्यांसारखे दिसतात पायाचे लांब असे. हल्ली पूजांमध्ये वगैरे फक्त वापरतात, बाकी कोणी कुठे वापरत नाही. पूजा वगैरे करताना जो ते धान्य के लागतात. ऊपर, जो चावल के ऊपर छिलका रहता है हस्क वैसा ही दिखता है वो, लेकिन और वैसा थोड़ा ही पतला दिखता और है. बड़ा रहता है वो। हा, करेक्ट. ओंब्यांसारखे दिसतात ते. शिवामुठीवर वापरतात. हा, हा. शिवामूठ एकदा ते शिवामुठीवर वापरतात. शिवामूठ शिवामुठीमध्ये एक असते त्याची, बरोबर आहे. त्याची असते, बरोबर. शिवामूठ जव. कारण हे आपलं फार प्राचीन धान्य आहे, म्हणजे असं. बरोबर. हल्ली फार कोणी कोणाला कळणारही नाही, नवीन पिढीला तर म्हणजे काय ते असं. हम्म. ठीक आहे. सर जव हा. म्हणजे बार्ली मला वाटतं. हम्म, माहिती नाही, त्याला बार्ली म्हणत असतील. बार्ली म्हणजे ते, कारण मला बार्ली, रॉ बार्ली मी कधी बघितली नाही. त्याच्यामुळे हम्म. मी सांगू नाही शकत. व्हाईट असते बार्ली सर वो सर गव्हासारखी, गेहूं का एकदम रहता है। गव्हासारखी, हा गव्हासारखी बार्ली असते. गेहूं का रहता है। हा. ती बार्ली इज अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर. डिफरेंट ग्रेन बट दैट इज नॉट जव। जव इज हा, जव सत्तू जव ये जो कहते येस. हैं ना जव हा, इज लाइक ओट्स। ज्याला उसका मराठीत ना इंग्लिश में बोलते हैं। सत्तू, सत्तू मराठीत म्हणतात त्याला. अच्छा। पण पण सत्तू म्हणजे सत्तू, चणे असतात ना मुळात. सत्तू अगं म्हणजे नाही भाजलेले चणे असतात ते सर. नाही नाही नहीं, तू हाँ त्याला पर सातू, जब तू ते चने का बनता है तब उसको चने का सत्तू बोलते हैं। नाही, हा वो एक्चुअली अच्छा ते अच्छा. ओरिजिनल जो सर बोल सात रहे हैं ना वो सत्तू ही होता है। ओट्स का होता है, वो जवस जव का जवस होता है। म्हणतात म ऐका ऐका, मराठीत जे आपण सातूचं पीठ म्हणतो ना, त्यात ते वेगळं आणि सत्तू वेगळे. ओके. ते तू ओके ओके. म्हणतेस ते बरोबर आहे. सातूच्या पीठामध्ये मला वाटतं मुख्य चण्याचं पीठ आणि अजून काहीतरी पीठ असं मिसळून भाजून ते केलेलं असतं, त्याला सातूचं पीठ म्हणतात. गहू पण आणि डाळव, हा, डाळवं असतं ते, डाळ. गहू आणि डाळ हम्म. त्याचं भाजून पीठ केलेलं हा. असतं, ते सातूचं पीठ. पण ते सातू, ओके. सत्तू नाही, सत्तू वेगळं बरं असं. हा, मग ते वेगळं. हा. हा. ओके. सर जवस गुगल काय का? मध्ये जव म्हणजे बार्ली असंच दिलंय. अच्छा, ठीक आहे, मग असेल असेल. ठीक आहे. जेव्हा हा. पूजेच्या दुकानात मिळतं. हो, तेच म्हणतो ना मी, हल्ली फक्त पूजेलाच वापरतात, कारण आपल्या प्राचीन पूजा विधीमध्ये ते एक महत्वाचं धान्य समजलं जातं. तांदूळ आणि जव, हम्म. ऍक्च्युअली आपल्या ह्याच्यात गव्हाला महत्व नव्हतं. गहू हे तेवढं प्राचीन धान्य नाहीये खरं. आपल्या ह्याच्यात गव्हाच्या ऐवजी हम्म. तेच वापरायचे पूर्वी. जव. उसका क्या बनाते हैं ज्योति, जू का? सर सत्तू का वो रोटी ही बनता है सर। और रोटी नहीं तो बनता है ना, उसको हाँ. छोटे, हाँ हाँ, रोटी बनता है, और वो जैसे ये दलिया बनता है वैसे छोटा टुकड़ा दलिया करके उसका दलिया 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 भी बनते. बनता है। हा, हाँ बराबर. हाँ ऍक्च्युअली काय ना, पूर्वी चक्क्या नसायच्या, म्हणजे जात्यावरती दळायचे लोक नंतर नंतर. पण अगदी पूर्वी म्हणजे प्राचीन काळी जास्त ते म्हणजे तसंच ते धान्य, कारण दळण्याचं जातं असायचं, पण जातं करून करून किती करणार. तर त्यामुळे ते असं भरड धान्य असं ते वापरायचे. जव आणि गहू नव्हतेच तेव्हा. गहू फार नंतर आलेत, गहू ज्वार, बाजरी असं. ठीक आहे. तर पुढचं, ग्रामेषु. ग्रामेषु हम्म. उद्यानानि भवन्ति। हा, तो गाँव में उद्यानानि मतलब ये उद्योग है। नहीं नहीं नहीं, बगीचा, बगीचा. गार्डन. बगीचा. बगीचा. गार्डन. अच्छा उद्यान ओ। उद्यानम का बहुवचन उद्यानानी, ऐसा. जी 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 हम्म. जी। सर हो गया 2 लाइन। दो लाईन हो गया. हा, पुढचं कोण, निरंजन वाचा. हा सर. तेषु आम्र, जम्बू, जंभीर, नारंग, पनसादीनि फलानि शाकानि च जायन्ते. हम्म. तेषु सप्तमी आहे. हम्म. तिथे आंबा, हम्म. जांभूळ, हम्म. जंभीर म्हणजे कदाचित मला असं वाटतं की पेरू असावं. नारंग, फणस इत्यादी फल आणि भाज्या होतात किंवा जायंते म्हणजे उत्पादित होतात हा, तेथे जम हो. ग्रामातील जंबीर, उद्यानांमध्ये म्हणजे त्याची. जंबीर म्हणजे लिंबू किंवा मोसंबी असं जंबीर. अच्छा लिंबू ओके ओके सर हा, ओके सर हा आणि आणि ओके सर. जंबू म्हणजे एकतर जांभूळ. जांभूळ होतं, किंवा असं लालसर एक फळ असतं, ते पण त्याला पण म्हणतात.
असं. ओके हम्म. ओके हा अन्यानि च तत्र बहूनि ऋतुफलानि सन्ति. हा अ, अ, तिथे इतर ऋतुफल सुद्धा आहेत किंवा असतात, म्हणजे असतात. त्या त्या ऋतूंमध्ये उत्पन्न होणारी म्हणजे आणि तेथे ऋतुफलं असतात. हा इतर हो. इतर खूप ऋतू ऋतुफळ म्हणजे त्या त्या ऋतूची फळे असतात असं. ओके. झाले 2 सेकंड. हा पुढचं कोण सर वाचेल? हा एक विचारू सर. हा इथे सगळीकडे आपण भवंती असंती असं म्हणतो ना, तर मग इकडे हा फलानी शाकानी ते जायंते का लिहिलंय? म्हणजे जायंतेचा काय अर्थ आहे निर्माण जायंते? होतात. निर्माण तयार होतात. होतात. ज हा ज ज ज ज ज न ज जो जायते. शब्द आहे ना, जन्म, हा जनन, सगळं म्हणजे जिथे ओके. हा इव्हन जय हा शब्द आहे हा हा त्याच्यापासून येतो. कारण काहीतरी जय झाला म्हणजेच काहीतरी निर्मिती म्हणजे जन्मलं म्हणून असं. तर हा हा जिथे शब्द ओके असेल ना, थँक्यू. हा हा संस्कृतमध्ये एक हो लक्षात सर येतं, थँक्यू. ज या शब्दाने काहीतरी जन्मतं, भ या शब्दाने हा भूभवती त्यांनी काहीतरी होतं असं. आणि ओके अस बरोबर. अस अस या धातूने काहीतरी असतं, संती असती वगैरे हा वगैरे असं. ओके ओके थँक्यू सर. हा कोण वाचेल पुढचं? Shall I read? हा रमा. ज्येष्ठ आषाढयोः प्रभूतानि आम्राणि भवन्ति. In the हा months of Jyesht and Ashad, mostly mangoes are there, are formed. कारण ना, Gramya, एक मिनिट, ज्येष्ठ आणि आषाढ म्हणजे जनरली म्हणजे जून जुलै किंवा असं म्हटलेलं आहे. कारण ऍक्च्युली मे जून जून मे जून नाही, जूनच जास्त म्हणजे एंड मे आणि जून जुलै असं. कारण हे जे सगळी वर्णन आहेत ना, ती उत्तर भारतातली आहेत जास्त करून. हम्म. आणि तिकडे आता आपल्याकडे कोकणात येतात, आता पण आलेला आहे आंबा सध्या. पण तशी म्हणजे आपल्याकडे आंबा मे मध्ये संपून जातो महाराष्ट्रात, नाही का हल्ली. पण ऍक्च्युली हो. हा पण म्हणजे हापूस आंबा अर्थात. पण बाकीचा आंबा खरा जो तिकडे येतो ना, उत्तर भारतात, तो खरा जून आणि जुलैमध्येच असतो. म्हणून ज्येष्ठ आषाढात म्हणजे खूप आंबे असतात असं. हम्म. हा पुढचं कोण वाचेल? Gramyaha, एसपी म्हणजे कोण? एसपी रमा क्या? नाही, एसपी नाही, सर सुचिता मी सुचिता. सुचिता. सुचिता हा सॉरी, आज नाव सुचि न बदललं. सॉरी सॉरी. सुचिता वेगवेगळ्या नावांनी येते. सर मी पण करते आज, नक्की करते हा चेंज माझ्या याच्यामध्ये. ठीक आहे, नाही ठीक आहे, ठीक आहे. हा चालेल. तर हा हा रमा, कौन पढ़ रहे आगे का? Gramyaha हाँ क्षेत्रेषु कठिनं हाँ श्रमं कुर्वन्ति. हाँ Gramyaha, the villagers, but Gramyaha means Chaturthi or Panchami, no? In the field, they put lot of efforts. Gramyaha, the villagers put lot of effort in the fields. हाँ बराबर. ते Gramyaha is Panchami. नहीं नहीं नहीं, ग्राम्या हा ये प्रथमा ही है. ओके, प्रथमा है, लेकिन मैं वही सोच रहा हूँ. एक है देहाती लोग ऐसा, सर गावकरी विलेजर्स, असा अर्थ आहे त्याचा, गावकरी. गावकरी. हा गावकरी तेच आपण म्हणजे मराठी. हा जसं म्हणजे नदीसारखा शब्द आहे हा, म्हणजे इकारांत स्त्रीलिंगी असं त्या अर्थाने Okay, गाव. okay, okay. हा म्हणून त्याचं ग्राम्य हा नदी झालेला. Okay, okay, हा okay. वैसा स्त्रीलिंग. स्त्रीलिंगी. हा 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 ठीक आहे, इथे थांबूया आपण. मला वाटतं वेळ